मॅजिकल होम रेमेडीज. सध्याच्या धगधगीच्या आणि व्यस्त जीवनात आपण शरीराची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे आपली प्रतिकारक शक्ती इम्युनिटी कमी होऊन आपण अनेक आजारांना बळी पडतो. बदलत्या ऋतूतही आपल्याला अनेक आजारावर धोका संभवतो. नेहमी औषध घेतल्याने त्याचाही शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र यासाठी काही घरगुती आणि रामबाण उपाय आहेत. तुम्ही याचा उपयोग केल्यास तुम्हीही आजारापासून दूर राहाल. संसर्गजन्य आजारापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण आजीबाईच्या बटव्यातील उपाय वापरून पाहायला हवा. आजीबाईचा बटवा म्हणजे घरगुती उपाय जे आपल्या आजीच्या पिढीपासून चालत आलेले आहेत. या उपायामध्ये सर्दी खोकल्यापासून ते अगदी जखम बरी करण्यापर्यंतचे सर्व रामबाण उपाय आहेत. 1. बदलत्या मोसमात लहान मुलांसह मोठेही आजारी पडतात. या सर्दी खोकल्यावर गुणकारी असा घरगुती उपाय आहे. यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 3 ते 4 लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि चिमूटभर दालचिनीची पावडर मिसळा. हे मिश्रण तुमची सर्दी आणि खोकला झटक्यात दूर करेल. 2-3 थेंब बदामाच्या तेलाचे डोळ्याखाली लावा आणि रात्रभर राहू द्या. तुम्ही फक्त 3-4 दिवसात त्या खोल गर्दवर्तुळाचा निरोप घेऊ शकता. मुरुमावर उपाय. यासाठी 2 चमचे दही घ्या. त्यात अर्धा चमचा मध घाला आणि हे मिश्रण मास्क म्हणून चेहऱ्यावर लावा. आता ते धुवा आणि 2दा पुन्हा करा. 4. सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय. लहान मुलं बदलत्या आजारात जास्त आजारी पडतात. अशा परिस्थितीत लहान मुलांना वारंवार बाजारातील औषधं देण्याऐवजी हा रामबाण उपाय करून पहा. यासाठी 1 ग्लास गरम पाण्यात जिरे, ठेचलेले गूळ आणि चिमूटभर काळी मिरची मिसळा. हे दिवसातून 2 ते 3 वेळा प्यायल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो. 5. सुंदर रेशमी केसांसाठी घरगुती उपाय. यासाठी खोबरेल तेल किंवा राईचं तेल घेऊन त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे तेल केसाला लावा. 30 ते 40 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस शॅम्पू वापरून कोमट पाण्याने धुवा. 6. जर पोट जास्त जोरात दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. त्यामुळे पोट दुखणे थांबते. 7. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ थंड पाण्यात टाकून पिल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते. बिना दुधाचा चहा, त्यात थोडासा लिंबू पिळून चहा पिल्याने पोट दुखायचे थांबते. 9. उच्च रक्तदाबाच्या रोगासाठी पपई रोज सेवन केले पाहिजे. फायदेशीर ठरते. 10. गळ्यात खरखर होत असल्यास सकाळी सोप खाल्ल्याने गळा खुलून जातो. 11. रात्री झोपताना मेथीदाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी उठून ते पाणी पिल्याने मधुमेहीला आराम मिळतो. 12. हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा. हाडे मजबूत होतात. 13. कावीळ झालेल्या रुग्णांनी रोज जेवणापूर्वी 2 वेळा ऊस खावा. 14. टरबूजामध्ये पाणी आणि फायबर भरपूर असल्यामुळे अपचन, गॅस अशा समस्या होत नाहीत. पचनतंत्र निरोगी ठेवण्यासाठी टरबूज उपयोगी फळ आहे. 15. पेरूचे पाने खा. विस्मरण होत नाही. स्मरणशक्ती वाढते. दात दुखत नाही. 16. आंब्याचे पान खा. अपचन, मूग दुर्गंधी जाते. 17. रोज तीळ खा.
1 महिन्यात हाडे मजबूत होतात. 18. चेहऱ्याच्या ज्या भागात केस आहे त्या भागात बेकिंग सोडा व लिंबू एकत्र करून मसाज करा. 19. जर तुम्हाला सतत खोकल्याचा त्रास होत असेल तर काळी मिरीचा वापर करून तुम्ही ह्या समस्येतून मुक्त होऊ शकता. काळी मिरी सेवन केल्याने 3 ते 4 दिवसात फरक दिसून येतो. 20. पपई रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचन होते. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.